श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 15 ऑक्टोबर पासून नवरात्रीला म्हणजेच घटस्थापना शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. तर या नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल किंवा होत नसेल, किंवा तुम्ही जसं की मी करते, आमची जी कुलदेवी आहे जसं की आमची तुळजाभवानी आहे, तर तुळजाभवानी मातेचा फोटो ठेवते आणि समोर अखंड दिवा वगैरे लावते आणि रोजच्या सेवा करते. तुम्ही जर या पद्धतीने करत असाल तरीही, आणि तुम्ही नवरात्रीमध्ये काहीच म्हणजे फोटो वगैरे काहीच अखंड दिवा वगैरे काहीच लावत नसाल तरीही, या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेप्रमाणे, परत एकदा सांगते, तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही आता जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणा. फक्त हा मंत्र म्हणल्याने सुद्धा आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीची सेवा आपल्याकडे होईल आणि कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होईल. तुम्ही खूप सारे उपाय केले, तुम्ही खूप साऱ्या सेवा आजपर्यंत केला, पण तुम्हाला कोणत्याच सेवेचा रिझल्ट मिळाला नाहीये, तुम्हाला कोणताच उपाय तुमच्यासाठी काम करत नाहीये, तर अशा वेळेला एक वेळा नक्की तुम्ही या नवरात्रीमध्ये आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची तुम्ही सेवा करा. आणि कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. कुलदेवी कोणतीही असू द्या, आपण तो करू शकतो. तर तो कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, कालच तो तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये बघा वेळ लागतो, हे लागतो, बऱ्याच जणांना वाचणं, पारायण करणं, पाठ करणं हे शक्य होत नाही. तर हा जो मंत्र आहे एक वेळा म्हणण्यासाठी काही सेकंद लागतील, 1 सेकंद 2 सेकंद लागेल. या मंत्रामध्ये जी शक्ती आहे, जी पॉवर आहे, ती तुम्हाला, जे आपण म्हणतो ना 7 जन्माचं दारिद्र्य, मी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, पण मला सक्सेस कधीच मिळालं नाही, तर तुमचं ते दारिद्र्य दूर करून आई भगवतीची, माता लक्ष्मीची कृपा करून देण्याचं, भाग्य उदय करण्याची ताकद, शक्ती या मंत्रामध्ये आहे. घरामध्ये लग्न होत नाहीये, मंगल कार्य होत नाहीये, स्वतःचं घर होत नाहीये, उद्योगधंदा व्यापार व्यवसाय नीट चालत नाहीये, नोकरीमध्ये यश नाहीये, घरामध्ये व्यसन आहे, नवरा बायकोचे भांडण आहेत, मुलं ऐकत नाहीयेत, सासू सुनांचे वादविवाद, तुमच्या लाईफमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे तो दूर होण्यासाठी तुम्ही या मंत्राचा जप या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीसाठी, आई भगवतीसाठी करू शकता. आणि तुम्ही बघाल की काही दिवसातच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. सुरुवातीला या मंत्राबद्दल थोडीशी, म्हणजे खरंच ज्या गोष्टी आपल्याला मंत्र तर माहित असतो, पण त्याच्या ज्या गोष्टी, त्याच्यामध्ये जे असं म्हणतो ना की जी सकारात्मक त्याचं जे वैशिष्ट्य असतं ते माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा जो प्रभाव आहे तो मंत्राचा, तो आपल्या आयुष्यावर अजून जास्त प्रमाणामध्ये पडतो. तर तो मंत्र आहे बघा नवारणव मंत्र. नवारणव मंत्र कोणता आहे? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. पण तो कशा पद्धतीने करायचा आणि का हा मंत्र जप करायचा, त्याच्यामध्ये काय आहे हे तुम्ही नक्की ऐका. माता भगवती जगत जननी आहे, दुर्गा माता आहे. मातेच्या साधनेत नवारणव मंत्राला महामंत्राचे स्थान आहे. नवारणव 9 अक्षरांचा हा मंत्र, या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे. हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रापेक्षा आणि स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे. माता भगवतीचे, दुर्गा मातेचे प्रामुख्याने 3 रूप आहेत: महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अतिशय प्रभावी असा बीज मंत्र आहे. त्याचबरोबर मातेच्या 9 रूपांचा हा एक संयुक्त असा मंत्र आहे, ज्याने नवग्रहांना शांत केले जाऊ शकते. 9 अक्षरांच्या या मंत्रामध्ये 9 शक्ती सामावलेल्या आहेत, ज्याचा संबंध नवग्रहांशी आहे. या मंत्रामध्ये जे एम आहे ते महासरस्वती मातेचा बीज मंत्र आहे. ह्रीं हे जे अक्षर आहे हा महालक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे. आणि क्लीम जे आहे तो महाकालीचा बीज मंत्र आहे. आता जो पहिला आहे एम, आपण ओमला सोडून देऊया, ओमचं तर आपल्या सर्वांना माहितच आहे, पण जो ओम त्याच्यानंतर एम, जो पहिला अक्षर आहे तो एम, तो आहे नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी ज्या मातेची पूजा केली जाते ती म्हणजे शैलपुत्री मातेशी हे जे अक्षर आहे ते संबंधित आहे, पहिलं एम. आणि ग्रहांमध्ये म्हटलं तर एम जेव्हा आपण, म्हणजे हा मंत्र आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, तर एम जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या सूर्यग्रहाचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा आपला सूर्यग्रह कुंडलीत स्ट्रॉंग असतो तेव्हा आपल्याला
जे आपण म्हणतो ना एक प्रकारचं तेज, आपण जे सांगतो जे बोलतो त्याचा प्रभाव समोरच्यावर पडणं, नोकरीमध्ये यश मिळणं, म्हणजे 1000 लोक उभा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही उठून दिसणं, हे केव्हा घडतं जेव्हा सूर्य सकारात्मक असेल आपल्या कुंडलीमध्ये त्यावेळेला. आता दुसरा शब्द आहे रीम. हा दुसरी जी देवी आहे ब्रह्मचारिणी माता, दुसऱ्या माळेला जिची आपण सेवा करतो तिच्याशी संबंधित आहे. आणि ग्रह म्हटलं तर चंद्र ग्रहाचे सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात. जेव्हा फक्त आपण हा एक मंत्र म्हटला तर तुम्ही बघू शकता की कोणते कोणते ग्रह आपले स्ट्रॉंग होतात आणि कोणत्या कोणत्या देवीची म्हणजे एका मंत्रामध्ये आपल्याकडून या नवदुर्गा मातांची सेवा होत जाते. तिसरं म्हणजे क्लीम. हा जो शब्द आहे तो चंद्रघंटा मातेशी संबंधित आहे आणि मंगळ ग्रहाचा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आता चा हा मंत्र कुष्मांडा मातेशी संबंधित आहे आणि बुध ग्रह याने सकारात्मक परिणाम देऊ लागतो. त्यानंतर मूम स्कंद मातेशी संबंधित आहे आणि आपला गुरु ग्रह यामुळे स्ट्रॉंग होतो. डा कात्यायनी मातेशी संबंधित आहे आणि शुक्र ग्रह आपला स्ट्रॉंग होतो. अय काल रात्री मातेशी संबंधित आहे, आपला शनी ग्रह सकारात्मक परिणाम देऊ लागतो. वी महागौरी मातेशी संबंधित आहे आणि आपला राहू ग्रह सकारात्मक परिणाम देऊ लागतो. आणि चय सिद्धिदात्री मातेशी संबंधित आहे आणि आपला केतू ग्रह जो आहे तो आपल्याला सकारात्मक परिणाम देऊ लागतो. याप्रमाणे म्हणजे हा जो 99 मंत्र आहे याच्यामध्ये जे एक एक अक्षर आहे, जो एक एक शब्द आहे, त्या प्रत्येक शब्दाचं आपलं विशिष्ट असं महत्व आहे. 3 बीज मंत्र आहेत. आणि या नवरात्रीमध्ये सकाळी तुम्ही दादा आहात, तुम्ही वर्किंग आहात, सकाळी आपलं स्नान झालं की देवासमोर जेव्हा आपण दिवा लावा, अगरबत्ती लावा, हा मंत्र 108 वेळा म्हणजे एक माळ. तुम्हाला वेळ नाहीये, कमीत कमी 11 वेळा, तुम्हाला मोजायलाही वेळ नाहीये, अगदी तुम्ही म्हणजे टाइम लावून किंवा तुम्हाला वाटतं तेवढा वेळ आपल्या कुलदेवी मातेच्या समोर अगदी म्हणजे नतमस्तक होऊन आपण तिथे हा मंत्र म्हणा. रोज तुम्ही कंटिन्युटी मध्ये हे करा, तुम्हाला सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही घरी आले ऑफिस वरून वगैरे तर देवासमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा, परत तुम्ही हा मंत्र म्हणा. आता जे आपण घरी आहोत, समजा महिला आपण हाऊसवाईफ वगैरे आहोत, तर आपण काय करायचं की सकाळी जेव्हा आपली आरती वगैरे असते, तुमच्याकडे घटस्थापना केलेली असेल किंवा तुम्ही जसं मी करत असं फोटो लावून वगैरे करत असाल तर सकाळची आरती झाली की या मंत्राचा जप करा. परत संध्याकाळची आरती झाली की या मंत्राचा जप करा. किंवा सकाळी संध्याकाळी जेव्हा आपण अगरबत्ती वगैरे धूप या सगळ्या गोष्टी लावतो, पूजापाठ करतो, त्या वेळेला या मंत्राचा जप करा. जास्तीत जास्त जर आपल्याला करायचा असेल, सकारात्मक परिणाम बघायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त या 9 दिवसांमध्ये की मी 101 माळी या मंत्राचा जप करेल किंवा मी 1000 या मंत्राचा जप करेल, जे आपल्या याच्याप्रमाणे तुम्ही संकल्प करा आणि या 9 दिवसांमध्ये तेवढा तुम्ही जो जप आहे या मंत्राचा तो करू शकता. किंवा संकल्प न करता आई भगवतीसाठी, आपल्या कुलदेवीसाठी रोज 1 माळ या मंत्राचा जप करत चला. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 1 माळ पण तुम्हाला शक्य नसेल, 1 माळ म्हणजे 108 वेळा, ते पण शक्य नसेल तर रोज किमान 11 वेळा, सकाळी 11 वेळा, संध्याकाळी 11 वेळा या पद्धतीने करा. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर सकाळी, संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा होईल तेव्हा आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या टीव्हीवर आपल्या घरामध्ये हा मंत्र लावा. या मंत्राचे जे उच्चार आहेत तर या आपल्या घरातील जे वातावरण आहे ते सकारात्मक होईल. जेव्हा आपण पण कोणता मंत्र, कोणता स्तोत्र जेव्हा मोठ्याने बोलतो तेव्हा आपल्या घरात वातावरणामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती कमी होऊ लागते आणि वातावरणातील सकारात्मकता जी आहे ती वाढू लागते. आणि आपण ऐकलं असेल बघा, आपल्या घरातील जे मोठे मंडळी असतात ते नेहमी सांगतात की वाईट वक्त घरामध्ये बोलू नको, तोंडातून बोलताय तर चांगलं बोला. हे कशासाठी म्हणतात? आपल्यासोबतच आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये देवता सुद्धा राहत असते आणि आपण ज्याही गोष्टी बोलू, ज्याही गोष्टी आपल्या तोंडातून निघतात त्या सर्व गोष्टींसाठी ती तथास्तु म्हणत असते. त्यामुळे नेहमी म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये चांगलं बोला, म्हणजे जे काही तथास्तु म्हणतील ते चांगलंच पुढे आपल्या आयुष्यामध्ये होईल. त्याच्यामुळे सांगितलं जातं की भांडण तंटे वगैरे या गोष्टी करू नयेत. आणि असं पण म्हटलं जातं की एक वेळा माता सरस्वती आपल्या जिभेवर असते, त्यावेळेला आपण जे बोलू ते खरं होतं. मग जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा चांगलंच होईल आणि जेव्हा मग वाईट बोललो आणि त्यावेळेला जर माता सरस्वती असेल तर त्या गोष्टी घडू लागतात. त्यामुळे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काहीच जर शक्य नसेल तर या मंत्राचा जप करा. आणि सर्व काही करतोय तरी सुद्धा या मंत्राचा जप करा, सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतील.